दुप्पट रकमा जर शेअर ट्रेडिंगच्या कोर्सेस मधनं गोळा होत असतील तर लक्षात घ्या आपण काय लेवलवरती आंधळे होऊन या कोर्सेसच्या मोहजाळामध्ये अडकतोय। शेअर बाजारात गुंतवणुका करणारे जे मोठे काय म्हणता येईल गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांच्या रकमा त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स ना प्रोटेक्ट करण्यासाठी ते त्याच्यातला एक हिस्सा हा डेरिव्हेटिव्ह मार्केट्स मध्ये गुंतवत असतात। दोघेही या खेळात जिंकत नाहीत, एक हरतो एक जिंकतो। मग तुमच्या अगेन्स्ट ऍक्च्युअली खेळत कोण असतं? मोठे मोठे गुंतवणूकदार आणि त्यामध्ये देखील परदेशीय मोठ्या मोठ्या वित्तीय संस्था। आपल्याला आपला माणूस कोण वाटतो जो म्हणतो शेअर ट्रेडिंग शिका आणि मिळवा रोज 5,000 रुपये मिळवण्याची गुरुकिल्ली, करा माझे क्लासेस, हे सांगणारा माणूस हा आपल्याला आपला वाटत असतो। लक्षात घ्या मित्रांनो, आपण मोहाच्या सापळ्यात अडकत जातो। मित्रांनो, शेअर ट्रेडिंगचे कोर्सेस आणि त्या मागचं वास्तव जे अनेकांना आज माहित नाहीये यावरती आज आपण प्रकाश टाकणार आहोत। मित्रांनो, हे शेअर ट्रेडिंगचे कोर्सेस कोण करतं बरं? एक उदाहरण देतो। ज्यांना UPSC ची परीक्षा उत्तीर्ण होता येते, जे उत्तीर्ण होतात ती मंडळी UPSC चे क्लासेस काढतात की IAS, IPS, IFS म्हणून देशाची सेवा करतात। मित्रांनो, जे यशस्वी व्यवसाय उभा करतात ते तो व्यवसाय मोठा करावा यासाठी धडपड करतात की इतर व्यावसायिकांना कोचिंग देण्यासाठी बाहेर पडतात। मित्रांनो, तसंच शेअर बाजारात कोर्सेस करणारी ही जी मंडळी आहेत ना, ह्याबाबत देखील हेच वास्तव आहे की ज्यांना शेअर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ज्यांना शेअर ट्रेडिंग मध्ये हे नुकसान झालेलं आहे, आता हेच शेअर ट्रेडिंगचं नुकसान भरून काढण्यासाठी ते कोर्सेस सुरू करतात आणि या कोर्सेसना ऍडमिशन घेऊन आपण इतका उदंड प्रतिसाद देतो की त्यांनी आयुष्यात शेअर ट्रेडिंग करून कधी फायदा मिळवला असेल नसेल यापेक्षाही जास्त रकमा ह्या कोर्सेस विकून जमा होतात। आणि आत्ताच सेबीनी उघड केलेल्या या केसमध्ये जाणवलेलं आहे की 600 कोटी रुपये फीज मधनं गोळा झालेले आहेत। मित्रांनो, 600 कोटी हा आकडा केवढा मोठा असेल? आत्ताच धुरंधर नावाचा चित्रपट गाजला, त्यांनी 15 दिवस व्यवसाय करून इतक्या मोठ्या तगड्या स्टारकास्टला घेऊन आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी चित्रपट ज्याला मानलं गेलं भारतातला, त्यांनी 15 दिवसात 300 कोटी गोळा केले। त्यापेक्षा दुप्पट रकमा जर शेअर ट्रेडिंगच्या कोर्सेस मधनं गोळा होत असतील तर लक्षात घ्या आपण काय लेवलवरती आंधळे होऊन या कोर्सेसच्या मोहजाळामध्ये अडकतोय हे विचार करण्यासारखं आहे। आता मित्रांनो, लक्षात घेऊया शेअर ट्रेडिंग म्हणजे नक्की काय। मित्रांनो, शेअर्स म्हणजे कंपन्यांचे मालकी हिस्सा किंवा स्टॉक, आता या गोष्टी या शेअर बाजारामध्ये लिस्टेड असतात का? तर त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला विकत घ्यायचं आहे किंवा विकण्याचा एक्झिट रूट हा सिम्प्लिफाईड असावा म्हणून या गोष्टी लिस्टेड असतात। आता त्याचं ट्रेडिंग करण्यासाठी म्हणजे त्याच्या अजून एक स्टेप पुढे जाऊन डेरिव्हेटिव्ह मार्केट्स ही एक संकल्पना तयार होते। आता डेरिव्हेटिव्ह मार्केट ही संकल्पना हेजिंग साठी म्हणजे या शेअर बाजारात गुंतवणुका करणारे जे मोठे काय म्हणता येईल गुंतवणूकदार आहेत त्यांना त्यांच्या रकमा त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स ना प्रोटेक्ट करण्यासाठी ते त्याच्यातला एक हिस्सा हा डेरिव्हेटिव्ह मार्केट्स मध्ये गुंतवत असतात। आणि त्याच्यामधनं होत काय असतं तर मला माझ्या फ्युचर शेअरच्या भावाला स्टेबल ठेवायचं असेल तर ते स्टेबल ठेवण्यासाठी माझ्याकडे 2 ऑप्शन्स ओपन असले पाहिजेत। ह्यासाठीचं जे काय म्हणता येईल हेजिंग आहे ते हेजिंग करण्यासाठी म्हणून हा डेरिव्हेटिव्ह मार्केट्स सुरुवात झाली। पण ह्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्स मध्ये बळी कोणाचा जातो तर शेअर ट्रेडिंग मध्ये या जी ऑपॉर्च्युनिटी दिसते त्या ऑपॉर्च्युनिटीला कॅच करायला येणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचा मात्र यामध्ये त्यांचं कॅपिटलचं नुकसान होत असतं। मित्रांनो, आता लक्षात घेऊया शेअर ट्रेडिंग म्हणजे नक्की काय।
आता शेअर ट्रेडिंग म्हणजे खरेदी विक्री ही अत्यंत वेगाने घडण्याच्या क्रमाला शेअर ट्रेडिंग म्हटलं जातं. शेअर इन्व्हेस्टिंग कधी म्हटलं जातं, की ज्याला आपण इन्व्हेस्ट करतोय काही दीर्घ मुदतीच्या काळात, काही वर्ष आपली थांबायची तयारी आहे, त्याला इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं. पण घे विक घे विक घे विक ही जी फ्रिक्वेन्सीनी करण्याचे जे ट्रान्झॅक्शन आहेत, त्याला म्हटलं जातं शेअर ट्रेडिंग. आता या शेअर ट्रेडिंग मध्ये आर्थिक निर्मिती होत असते का? तर ह्यामध्ये अर्थ निर्मिती होत नसते, कारण का आता कंपनीची ज्या कंपनीच्या शेअरमध्ये ट्रेडिंग होते त्याची जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला ग्रो होण्यासाठी, त्यामध्ये वाढ होण्यासाठी, त्यांचं उत्पादन क्षमता वाढण्या इतका कालावधी ट्रेडर थांबतो का? नाही, तो सकाळी घेतो आणि संध्याकाळी विकून टाकत असतो. सो अशा परिस्थितीमध्ये तो काय करत असतो, तर तो फक्त त्यामध्ये जी व्हॅल्युएशन वर खाली होते त्याचा वापर करून मला पटकन पैसे कसे मिळतील याकडे तो कॉन्सन्ट्रेटेड असतो. आता अशा अवस्थेमध्ये होतंय काय, तर इमॅजिन करूया आपण WWE किंवा WWF ह्या अशा दोन पहिलवानांमध्ये ज्या कॉम्पिटिशन होतात, त्या पहिलवानांच्या कॉम्पिटिशन मध्ये दोघही आजचे विजेते असं होतं का? नाही. जोपर्यंत एक पुरता खालती बसत नाही आणि एकाचा रेफरी हात वर करून हा विजेता म्हणत नाही, तोपर्यंत ही मॅच चालत असते. सो दोघेही या खेळात जिंकत नाहीत, एक हरतो एक जिंकतो. शेअर ट्रेडिंग मध्ये देखील मित्रांनो, आज माझ्या खिशातले पैसे दुसऱ्याच्या खिशात गेलेत, दुसऱ्याच्या खिशातले पैसे माझ्या खिशात आलेत. इथे पैसे निर्माण कोणीच करत नाहीये. आज कोणीतरी हरलेले पैसे आहेत ते मी मिरवून घेतो. येस, माझा 3,000चा फायदा झाला आज म्हणून. तर उद्या मी डोक्याला हात लावून बसलेलो असतो, माझं 22,000चं नुकसान झालं, तर तिथेच कोणीतरी येस 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 22,000चा मला फायदा झाला असं म्हणत असतो. सो लक्षात घ्या, हे फक्त पैसे हे तुमच्या खिशातनं दुसऱ्याच्या खिशात, दुसऱ्या खिशातच्या माणसाच्या खिशातनं आपल्या खिशात असं येत चाललंय. आणि या शेअर ट्रेडिंगचं सगळ्यात मूलभूत वास्तव असं आहे की तुम्ही या स्क्रीनच्या पल्ल्याड कोणाविरुद्ध ही WWE ची मॅच खेळताय हेच तुम्हाला माहित नाही. जर तुम्ही WWE मैदानात उतरलात तर समोर खली उभा आहे का अंडरटेकर उभा आहे आणि मी काय स्ट्रॅटेजी आखावी हे तरी कळतं, मी कुठे हार पत्करावी हे तरी कळतं. आणि या स्क्रीनच्या पल्ल्याड तुम्हाला ते दिसतच नाही. मग तुमच्या अगेन्स्ट ऍक्च्युअली खेळत कोण असतं? मोठे मोठे गुंतवणूकदार, आणि त्यामध्ये देखील परदेशीय मोठ्या मोठ्या वित्तीय संस्था. आता ह्या वित्तीय संस्था म्हणजे कोण? JP मॉर्गन, मॉर्गन स्टॅनले, बँक ऑफ अमेरिका, गोल्डमन सॅचे, हे जे काही मी नावं घेतोय ना, लक्षात घ्या, भारताची SBI ही सरकारी बँक म्हणून, सरकारी मोठी बँक म्हणून आपल्याला माहिती आहे. लक्षात घ्या, प्रत्येक मी जे नाव घेतलं ना त्यांची साईज काय असेल, त्यांची आर्थिक क्षमता केवढी असेल, या SBIच्या 12 15 पट मोठ्या वित्तीय संस्था आहेत. कॅन यू इमॅजिन त्यांची आर्थिक क्षमता काय लेवलची आहे? आणि ते तुमच्या अगेन्स्ट ट्रेडिंग करायला, म्हणजे त्यांच्यासाठी हेजिंग करायला, त्यांचे जे मोठे मोठे पोर्टफोलिओज आहेत त्या पोर्टफोलिओजना हेज करण्यासाठी, त्यांचं नुकसान होण्यापासून रोखण्यासाठी हे जे त्यांनी काय म्हणतात बॉडीगार्ड्स नेमलेले आहेत त्यांच्या पोर्टफोलिओसाठीचे, त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही फाईट करता आणि त्यांच्याकडनं मी पैसे कमवून आणेन ह्याचं दिवा स्वप्न पाहता, आणि हे दिवा स्वप्न तुमच्यासाठी खरं करून देऊ म्हणून हे शेअर ट्रेडिंगचे क्लासेस चालले जातात. आता ह्या शेअर ट्रेडिंगच्या सापळ्यात माणूस का अडकतो आणि क्लासेस का करायला जातो ह्याच्या मागचं मानसशास्त्रीय कारण आपण समजून घेऊया. मित्रांनो, एक उदाहरण समजूया की एखाद्याला एक असाध्य दुर्धर रोग झालाय, या रोगामधनं फक्त मृत्यू त्याची सुटका करू शकतो, हे सायंटिफिक जगाने आतापर्यंत शोधून काढलेल्या उपायांमधलं वास्तव आहे. मग आता होऊ काय शकतं, तर एखादा प्रशिक्षित अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा 25-30 वर्षाचा अनुभव असलेला डॉक्टर त्याला सांगतो की बाबा अरे आपण ह्याबद्दल काय करूया, तर या असाध्य रोगाला कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल आणि या रोगाबरोबर आपल्याला जगता कसं येईल, लेस पेनफुल आयुष्य आपल्याला कसं मिळेल हेच आपण बघू शकतो. मी गोळ्या औषधं लिहितो, काही पथ्य लिहून देतो, या पथ्यांना घेऊन तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य जगा.
आता हे घेऊन हा माणूस बाहेर पडलेला आहे. त्याला एक मित्र फोन करून सांगतो की अरे माझ्या ओळखीत ना एक वैदू आहे, एक बाबा आहे, जो ह्यावरचा समूळ इलाज करून टाकतो. सगळं एकदम, ही घेतली जडीबुटी की तुम्ही एकदम ठणठणीत बरे. हा माणूस त्या वैदू बाबाकडे जातो आणि तो वैदू बाबा काय सांगतोय तो इलाज देखील करायला जातो. का करायला जातो? हा माणूस काय लॉजिकली कळत नाहीये त्याला, अशातला भाग आहे? नाही मित्रांनो, आपल्याला ना वास्तव काय आहे ह्याच्यापेक्षाही आपल्याला ऐकायला काय छान वाटतं, मला काय वाटतंय, त्या मला वाटण्याला जो दुजोरा देतो ना माणूस, तो आपल्याला जवळचा वाटतो. आणि या परिस्थितीमध्ये हा डॉक्टर, जा क्वालिफाईड डॉक्टर जे तुम्हाला सांगतोय, इथे तुम्हाला तो तुमचा शत्रू वाटतो आणि वैदू बाबा तुमचा मित्र. एक्झॅक्टली सेम ऑपरेट्स इन शेअर ट्रेडिंग. तुम्हाला एखादा क्वालिफाईड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सांगत असेल की शेअर ट्रेडिंग बिडिंग मधनं काही पैसे मिळणं शक्य नाहीये, तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणुका करा, त्या गुंतवणुका तुमच्या वर खाली होत राहतील, तुम्हाला स्टेबल इन्कम काय त्यामधनं जनरेट होऊ शकत नाही. तुम्हाला ह्या इन्व्हेस्टमेंट वर खाली व्हॉलेटाईल इन्व्हेस्टमेंटच राहणार, पण दीर्घ मुदतीच्या काळात जर बघाल तर ह्या इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय होऊ शकतात, खूप नफा ह्यामधनं होऊ शकतो. पण हे आपल्याला सांगणारा माणूस आपल्याला सेल्स पर्सन वाटतो. पण आपल्याला आपला माणूस कोण वाटतो? जो म्हणतो शेअर ट्रेडिंग शिका आणि मिळवा रोज 5,000 रुपये मिळवण्याची गुरु किल्ली, करा माझे क्लासेस. हे सांगणारा माणूस हा आपल्याला आपला वाटत असतो. लक्षात घ्या मित्रांनो, आपण मोहाच्या सापळ्यात अडकत जातो. मित्रांनो, शेअर ट्रेडिंग, डेरिव्हेटिव्ह मार्केट्स या गोष्टी निर्माणच कशासाठी झाल्यात? तर हेजिंगसाठी, म्हणजे ह्याच्यातली जोखीम कमी करण्यासाठी, म्हणून ह्याचा वापर केला जात असतो. आणि ह्या वापर करण्यासाठी एक टूल म्हणून कोणाला वापरलं जातं? तर सामान्य इन्व्हेस्टर्सना, म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर जे 2 लाख 5 लाख अशा गुंतवणुका घेऊन आलेले असतात, जे स्वप्न पाहत असतात की मी ह्याच्यामधनं या खलीला ठोसे देईन आणि मी विजेता होईन आणि रोज 2-2 हजार रुपये कमवेन. हे वास्तव नाहीये. पण हे वास्तव नाहीये तरी पण आपल्याला फार गोड वाटतं. आणि हे गोड जास्त कोणाला वाटतं माहितीये का? जो आर्थिक दलदलीमध्ये अजून अडकलेला आहे, जो कर्जबाजारी झालेला आहे, ज्याच्याकडे काही आता सोर्स उरलेला नाहीये, अशी मंडळी शेअर ट्रेडिंग मध्ये जास्त अडकलेली असतात. आणि म्हणून तुम्ही बघा, ज्या वेळेला शेअर बाजार खूप मोठ्या प्रमाणात पडतो, शेअर ट्रेडिंग करून ज्यांना नुकसान होतं, अशी मंडळी अगदी आत्महत्या या स्टेज पर्यंत जातात. सो ही वेळ आपल्यावरती येऊ नये असं जर प्रत्येकाला वाटत असेल ना, तर लक्षात घ्या, तुमचा जो कुंड मित्र शेअर ट्रेडिंगच्या दलदलीत अडकलाय, ज्याला वाटतंय की मीच हुशार, मी त्या सेबीने दिलेल्या आकडेवारीमध्ये 90% लोक जरी लॉसेस करत असले तरी मी त्या 10% आहे, तर लक्षात घ्या, तुमचं मनोरंजन करण्यासाठी म्हणून जर तुम्ही ह्याचा वापर करत असाल तर तुम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहात, तुम्ही काही करू शकता. पण जे पैसे वरती माझं आणि माझ्या कुटुंबाचं पुढचं आयुष्य अवलंबून आहे, त्याच्यामधनं काही खर्च ठरलेले आहेत, ह्या पैशाला घेऊन तुम्ही शेअर ट्रेडिंग मी करीन, त्यातनं मी भरपूर फायदा कमवीन आणि माझे सगळं कर्ज बिर्ज मी फेडून टाकीन, तर लक्षात घ्या, त्या वैदू बाबाचं ऐकून जडीबुटी घेऊन मी असाध्य आजार बरा करीन, हे जसं एखादा माणूस स्वप्न पाहतो ना, त्याची आणि आपली अवस्था, मानसिक स्थिती वेगळी नाहीये. सो या ट्रॅपमध्ये अडकू नका. आपल्या पैशाला किंमत द्या. लक्ष्मी देवता चंचल आहे, ही चंचल लक्ष्मी देवता स्थिर व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला सरस्वतीची साधना करणाऱ्या आर्थिक नियोजनकाराचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. यासाठी एक जे टेम्परामेंट लागतं, ते टेम्परामेंट प्रत्येक गुंतवणूकदाराकडे असणं शक्य नाहीये. म्हणून एक एक्सटर्नल सपोर्ट जर आपण घेतला तर हा प्रवास पूर्ण होण्याची शक्यता वाढते. या व्हिडिओचा शेवट करताना मला एक किस्सा सांगायला आवडेल. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी वॉरन बफेटना विचारलं की तुम्ही ज्या काही कंपन्यांमध्ये गुंतवणुका
करता, हे सगळं तर पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहे, सगळ्यांना माहिती आहे. मग तरी देखील तुम्हीच एवढे श्रीमंत का झालात? यावरती वॉरन बफेटनी दिलेलं उत्तर होतं की मी गुंतवणुका कशात करतो हे काही सिक्रेट नाहीये, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण माझ्यात असलेलं टेम्परामेंट, माझा व्यवहार या गुंतवणुकांना घेऊन जे मी वर्तन पुढे जाऊन करतो ते सगळ्यांमध्ये नाहीये, म्हणून सगळेजण श्रीमंत होत नाहीत. लक्षात घ्या मित्रांनो, इकडे तो इमोशनल इंटेलिजन्स, तिकडे जो शांत राहण्याचा, जो प्रत्येक परिस्थितीमध्ये शांत राहून दीर्घ मुदतीत गुंतवणुका टिकवून ठेवण्याचा जो प्रवास आहे ना, हा प्रवास पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला एक गुंतवणूक सल्लागाराची गरज असते. आणि जसा जसा तुमच्या गुंतवणुका मोठ्या होत जातील, तुम्हाला या वास्तवाचं भान अधिक प्रखरतेने जाणवेल. जर तुम्हाला माझ्याशी थेट संपर्क साधायचा असेल, माझ्याशी चर्चा करून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकांचं प्लॅनिंग करायचं असेल, तर दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि तुमच्या गुंतवणुका सुयोग्य दिशेने जात आहेत की नाही आहेत हे समजून घ्या. आणि हा व्हिडिओ प्रत्येक त्या मित्राला पाठवा जो शेअर ट्रेडिंगच्या दलदलीत अडकतोय. मित्रांनो, या शेअर ट्रेडिंगच्या दलदलीतल्या दिवा स्वप्न पाहणाऱ्या लोकांपासून लांब राहा. तुम्ही हे वास्तव पहा आणि स्वतः ठरवा.